जैतर जैत ही गोनी दांडेकरांनी एका ठाकर आदिवासी जमातीवर लिहिलेली सुंदर गोष्ट आहे. जिथं एक अत्यंत साधा भोळा ठाकर ढोलकी वाजवतो, भगत असतो. त्याला लहानपणी तो लिंगोबा कर्नाळ्याला आहे की जो पावसाळ्यात शंकराच्या पिंडीसारखा दिसतो आणि त्याच्याभोवती आग्यामोहळ मधमाशांची पोळी आहे. त्याच्याबद्दल प्रचंड आकर्षण आहे आणि त्याला राणी माशी पाहिजे. आणि त्याला सांगतो, अरे पुण्यवान असल्याखेरीज दिसत नाही. आणि तो इतका साधा आहे. पुण्यवान होण्यासाठी लग्न करू नको, परच्या बाईकडे बघू नको, उंदीर खाऊ नको, असं करत तो राहतो. आणि असं असून सुद्धा त्याचा बाप साप चावून मरतो आणि झाडाला सांगतो तो की मी मेलेलं लाकूड नेतोय, तर माशा उठून त्याला चावतात. मग तो देवावर रागवतो आणि बापाने सांगितलं असतं कुणाच्या मध्ये जायचं नाही, कुणाला त्रास द्यायचा नाही, पण आपल्याला कोणी त्रास दिला तर सोडायचं नाही. तर तो देवाला शिक्षा करायची ठरवतो. अशी छान गोष्ट. आणि काय शिक्षा? माशा उडवून राणी माशाला पळवून लावायचं, म्हणजे देवाला नेकलेसच नाही. आणि ह्या त्याच्या वेडामध्ये पूर्णपणे समजून घेणारी आणि त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी चिंधी नावाची आत्ताच्या स्त्रियांपेक्षा आधुनिक विचार असलेली आणि नवऱ्याला हुंडा परत करून काडीमोड घेणारी आणि एक डोळा असलेल्या नाग्याबरोबर लग्न करणारी ही प्रेमकथा त्यांची. आणि ती सांगितली गाण्याच्या माध्यमातून.